नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आहे ती पहिलं जे अलाइनमेंट झालं होतं सर्वात सुरुवातीला की नाशिक शिन्नर अकोले सरहद्द संगमनेर सरहद्द आळेफाटा मार्गे पुणे तर त्याच मार्गाने झाला पाहिजे। त्याचा मार्ग बदलू नये। अलीकडच्या काळात कळतंय की ही रेल्वे शिर्डी मार्गे नेणार आहे तर मला वाटतं त्यानं त्या रेल्वेला मोठा हेलपाटा पडणार आहे आणि त्याचं अंतर पण वाढणार आहे आणि जो काही हेतू आहे कमी वेळेत हायस्पीड रेल्वे पोहोचली पाहिजे त्याला बाधा येणार आहे। त्यामुळं अकोले आणि संगमनेरच्या मायबाप जनतेच्या वतीनं ही स्पेशल मागणी आहे की जो पहिला सर्वे झाला होता त्यानुसारच ही रेल्वे झाली पाहिजे। नाशिकवरून शिन्नर मार्गे अकोले सरहद्द संगमनेर सरहद्द आळेफाटा मार्गे पुणे त्या पद्धतीनं ही रेल्वे व्हावी। त्याचा पर्यटनासाठी पण उपयोग होईल, शेतकरी बांधवांसाठी पण उपयोग होईल आणि सर्व दृष्ट्या तिथं जे काही शुगर कारखाने आहेत साखर कारखाने आहेत त्यांच्या मालवाहतुकीसाठी पण त्याचा उपयोग होईल। पहिला जो सर्वे झाला होता त्याच्यामध्ये तुम्ही शिर्डीचं नाव नव्हतं का आणि आता शिर्डी आलेलं आहे आणि देवस्थान असल्यामुळे शिर्डी असेल आणि अकोले इथनं जे आहे तेवढे पॅसेंजर जे आहे हायस्पीड रेल्वेसाठी आहेत म्हणजे काय तुम्ही तिथनं परिस्थिती चांगल्या नाही। पहिलं गोष्ट शिर्डीचं पहिलं नाव तर नव्हतं। शिर्डी देवस्थान खूप चांगलं आहे याबद्दल काही साईबाबांवरची आमची पण श्रद्धा आहे, परंतु त्याचा जो हेतू आहे मूळ हेतू ही नाशिक पुणे हे अंतर कमी वेळेत गाठले गेले पाहिजे। मला वाटतं शिर्डी कुठंतरी बाजूला जाते त्यामुळं कमी वेळेत अंतर काढताना त्याचा फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही। त्यासाठी शिर्डीला ज्या पर्यटनासाठी किंवा तिथले जे काही भक्त जातात त्यांच्यासाठी तुम्ही नवीन रेल्वेचा मार्ग स्वीकारू शकता, परंतु इथं तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर म्हणजे कळसुबाईचं सर्वात उंच शिखर हे अकोले तालुक्यात आहे, भांडारदरा आहे, चांदण व्हॅली आशिया खंडातील 2 नंबरची व्हॅली तिथं आहे। मग एवढं सगळं तिथं नैसर्गिक सौंदर्य आहे, तिथं साखर कारखाने आहेत, बाकी शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक आणि या सगळ्याचा विचार केला तर पहिला जो मार्ग आहे तर तोच होणं गरजेचं आहे की नाशिकवरून शिन्नर, शिन्नरवरून अकोले, अकोल्या सरहद्दीतून संगमनेर सरहद्द हाळे फाट्या मार्गे पुणे आणि असा मार्ग हाच संयुक्तिक आहे। याच्यामध्ये बाकीचा हेतू कृपा करून घालू नये, कारण सरकारचा जो हेतू आहे की ट्रँगल तयार करायचा पुणेवरून मुंबई, मुंबईवरून नाशिक आणि नाशिकवरून पुणे हा ट्रँगल सुटसुटीत होण्यासाठी हा पहिलाच मार्ग होणं गरजेचं आहे। याच्या आधी 100% रेल्वे मंत्र्यांशी रेल्वे ऑफिस